आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स पाहणार आहोत, ज्या तुम्हाला एक्झाम पेपर लिहिताना चांगले मार्क मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील. ह्या टिप्स सर्व स्टुडंटसाठी आहेत. ते कोणत्याही ब्रांचचे असू द्या, त्या सर्वांना हे कामी येणार आहेत. टिप नंबर 1 की आपला सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न समजून घ्या. आपला ऑफिशियल सिलेबस आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ह्या सगळ्यांचा एकदा अभ्यास करा आणि त्यातील इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि त्यातल्या महत्त्वाच्या पॉइंट्सचं वेटेज समजून घ्या. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल. दिशाहीन अभ्यास केल्यामुळं आपल्याला कळत नाही की आपण कोणत्या पॉइंट्सवर फोकस करावं. टिप्स नंबर 2 मध्ये आपला एक स्टडी प्लॅन बनवा. आपला जो सिलेबस आहे तो वीकली आणि डेली टार्गेटमध्ये डिवाईड करा. त्याच्यानंतर जे सब्जेक्ट आहेत ज्याला आपण डिफिकल्ट सब्जेक्ट म्हणतो त्याच्यासाठी एक एक्स्ट्रा टाईम अलोकेट करा आणि त्याचबरोबर 25 मिनिट्स स्टडी आणि 5 मिनिट्स ब्रेक असा एक पॅटर्न तयार करा. म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यात इंटरेस्ट राहील. त्याच्यानंतर कन्सेप्ट क्लॅरिटी याच्यावर महत्त्वाचं लक्ष द्या. कारण की एकदा का तुम्हाला कन्सेप्ट कळाल्या तर तुम्हाला ते पाठ करावं लागणार नाही, मेमोराईज करायला. तुम्ही क्लिअर समजून घेतलं तर तुमच्याला त्यातलं लॉजिक कळेल आणि त्याचबरोबर तुम्ही फ्लो चार्ट, डायग्राम आणि शॉर्ट नोट्स आणि क्विक रिव्हिजनवर भर दिला तर तुम्हाला तो टॉपिक समजून लिहिता येईल. त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स मिळायला पण फायदा होईल. त्याचबरोबर गेल्या वर्षीचे जे पेपर असतात लास्ट इयरचे, ते पेपर प्रॅक्टिस करा. त्यातील महत्त्वाचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर आपला जो क्वेश्चन पॅटर्न आहे तो समजून घ्या. कोणते प्रश्न रिपीट होतात, कोणत्या प्रश्नाला वेटेज जास्त आहेत, हे समजून घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर स्पीड आणि ॲक्युरसी याच्यावर लक्ष द्या. आपण जे करतोय ते रिवाईज करा. रेग्युलरली रिवाईज करत राहा. रिव्हिजन इज की फॉर रिटेन्शन. म्हणजे रिव्हिजन केलं तर आपल्याला जे करतोय ते लक्षात राहत जाईल. त्याचबरोबर 3 रूल पाळा, की पहिली रिव्हिजन 24 तासात घ्या, नंतरची 7 दिवसांनी घ्या आणि तिसरी बिफोर एक्झाम घ्या. म्हणजे जर तुम्ही रिवाईज करत राहिला, तुम्हाला ते लक्षात राहील आणि परीक्षेला ते नंतर कामाला येईल. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याकडे सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे ते फोन. आपला मोबाईल फोन स्टडी करताना साईडला ठेवा. जर ते शक्य होत नसेल तर काही स्टडी ॲप्स आहेत त्या घ्या. त्याच्यामधून अभ्यास करा. पण मोबाईलचा वापर हा फक्त आपल्या स्टडीसाठीच करा. म्हणजे तुम्हाला तो एक डिस्ट्रॅक्शन होणार नाही. त्याच्यानंतर पुढची टिप्स आहे ती सगळ्यात महत्त्वाची. जर तुम्ही हेल्दी राहताल तर तुम्ही अभ्यास करू शकता. त्यासाठी तुम्ही काय करायचं तर 6 ते 8 तास झोप घ्यायची. त्याच्यानंतर आपल्या खाण्याकडे लक्ष द्यायचं आहे. हेल्दी फूड खायचे आहेत म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही. कारण की एक्झाम काळात आजारी पडला तर त्याचा आपल्यालाच वाईट परिणाम भोगावा लागतो. त्याचबरोबर मध्ये-मध्ये विश्रांती घेत जा. म्हणजे तुम्हाला जे थकवा, ताण येणार आहे तो कमी होत जाईल. त्याचबरोबर शेवटची टिप्स आहे की तुम्ही नीट आणि प्रेझेंट करा. म्हणजे तुम्हाला पेपर व्यवस्थित प्रेझेंट करावं लागेल. नंतर जे कीवर्ड्स आहेत ते अंडरलाईन करा. त्यानंतर हेडिंग, पॉइंट्स हे सगळे पॅराग्राफ या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की डायग्राम्स जिथे गरजेचे आहेत तिथे काढा. म्हणजे तुमचा पेपर एकदम नीट आणि क्लीन दिसेल आणि तुम्हाला मार्क्स देतानाही एक्झामिनरला सोपे जाईल. त्यामुळे ह्या सगळ्या काही टिप्स आहेत तुम्ही त्या लक्षात ठेवा. अशाच काही टिप्स पाहिजे असतील तर आम्ही आपल्या चॅनलवर टाकत राहू. ह्या सगळ्या टिप्स कोणत्याही ब्रांचसाठी नव्हत्या, सगळ्या स्टुडंटला कामाला येतील. जर तुम्हाला स्पेसिफिक कोणत्या सब्जेक्टसाठी, कोणत्या ब्रांचसाठी पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही त्या बाबतीत तुम्हाला इनपुट देत राहू. म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स मिळायला, विषय क्लिअर करायला मदत होऊन जाईल. थँक यू. हा व्हिडिओ